राऊत साहेब, तुम्ही टाळाचा उल्लेख केला. जे तुमच्यावर आता टीका करतात किंवा तुमचा निषेध करतायत ते म्हणतात की राऊत यांच्या मुलाखतीनं दिघे साहेबांना पण असं कधी आनंद दिघे साहेबांनी म्हटल्याचं माझ्या लक्षात नाहीये की संजय राऊतांमुळे मला त्रास झाला. अजिबात नाही. आम्ही त्यांना तुरुंगात भेटायला जात होतो सातत्यानं. सुटल्यावरती ते माझ्या इथे घरी आले होते. राजकारण ह्यांना कळत नाही. त्याच अटकेनं आनंद दिघे धर्मवीर झाले. हे काल जी पोरं आले होते ना, आनंद दिघे यांच्या ज्या आनंद आश्रमात हे लोक बसतायत, तो कोणी कोणाच्या नावावर करून घेतलाय ती प्रॉपर्टी याचा तपास करा. आनंद दिघे साहेबांच्या वेळेला तो एक ट्रस्ट होता. दिघे साहेब तिथून काम करायचे आणि आज ती प्रॉपर्टी म्हणून कोणी कोणाच्या नावावर करून घेतलेले आहे, धमक्या आणि दहशत निर्माण करून. हे मी सांगेन, दिघे साहेबांनी असे उद्योग कधीच केले नाही. दिघे साहेब हे व्यापारी नव्हते. त्यांनी शिवसेनेचा व्यापार केला नाही आणि त्यांनी कधीही कोणत्याही पदासाठी मातोश्रीवरती मला स्वतःला काही पद पाहिजे, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला मंत्री व्हायचं आहे, मला नेता व्हायचं आहे, अशी कधीच मागणी केली नाही.